ते आपण बिल्डिंग बनतो किंवा एखादा मॉल बनतो, त्याच्यावर भरमसाठ खर्च करतो आणि शेवटचा खर्च काय असते आपला फायर फायटिंग इक्विपमेंट, याच्यावर आपण दुर्लक्ष करतो. ते आपण मोठी बिल्डिंग मल्टीनॅशनल म्हणजे मल्टी स्टोअर बिल्डिंग बनतो, मल्टी स्टोरी किंवा एखादा मॉल बनतो, त्याच्यावर भरमसाठ खर्च करतो आणि शेवटचा खर्च काय असते आपला फायर फायटिंग इक्विपमेंट, याच्यावर आपण दुर्लक्ष करतो. केबल बिल्डिंग जर जशी मोठी असेल तर करोड रुपयाची केबलचे कॉस्ट जाते आणि याची कॉस्ट किती जाते, जास्तीत जास्त 2 ते 2.5 लाख रुपये. समजा क्वांटिटी वाईज जर समजा आपण 50 क्वांटिटी घेतली, 100 क्वांटिटी, हे 2.5-3 लाख रुपयात जाईल. म्हणजे आपण 1 लाखासाठी एवढ्या मोठ्या बिल्डिंगचं आणि आपली सेफ्टी याच्यावर आपण लक्ष देत नाही. प्रत्येकाचंच आहे. मी जरी बिल्डिंग बांधन, शेवट काय म्हणा माझ्याजवळ पैसेच नाहीये, किंवा पॉलिश करायसाठी सागाचे आपण खूप खर्च करतो, सागाचे दार म्हणजे डोर हे करतो आणि शेवटी काय म्हणतो माझं बजेट नाही आहे. तर त्याला खर्च किती येतो. आज एक फ्रेम जर लावतो म्हटलं आपण मोठ्याचा 10 बाय 10 समजा एखादा हे आहे, त्या फ्रेमचा तुम्ही खर्च कॅल्क्युलेट करा घन फुटाप्रमाणे आणि त्याला आपण पल्ले लावतो म्हणजे दरवाजे, त्याचा खर्च काढा आणि त्या पॉलिशचा खर्च काढा, म्हणजे किती कॉस्टिंग किती कमी येते. तसंच हे आहे पहा, जेव्हा आपल्याकडे ऑडिट जर होत असेल गव्हर्नमेंटमध्ये, प्रायव्हेट कंपनीमध्ये, मी बँकेचे कामं करतो, बँकेचा सेंट्रलाइज वेंडर आहे, तर ह्या सर्व गोष्टीमध्ये ऑडिट हा महत्वाचा प्रश्न आहे. ऑडिटमध्ये जर आपण मार खाल्ला तर त्या ग्रेडेशन, तुम्हाला माहिती आहे ग्रेडेशन, ऑडिटमध्ये ग्रेडेशन राहते, बँकेचे राहते, कंपनीचे राहते, ISOचं ऑडिट राहते, अलग अलग ऑडिट राहते. मी ऑडिट पण करतो. 3 प्रश्न तो ऑडिटर तुम्हाला विचारतो. सर्वांनी नीट ऐका, नाही समजलं तर मला विचारू शकता. पहिला प्रश्न हा असतो का आग लागण्याचे मुख्य 3 कारण कोणते. तर आपल्याला माहित असायला पाहिजे का 3 कारण कोणते. पहिलं कारण आहे मटेरियल, म्हणजे जसं आपण डंप करून ठेवतो, कचऱ्याची गाडी येते, आपण टाकत नाही ते मटेरियल, वेस्ट मटेरियल, कागद झाले किंवा अजून काही लाकडाचे तुकडे झाले, ते मटेरियल आहे पहिलं कारण आग लागण्याचं. जसं आता ह्या जमिनीवर एखादं ढीक पडलाय कचऱ्याचा आणि आपण दुर्लक्ष केलं, एखादा बिडी पिणारा किंवा सिगरेट पिणारा काय करतो, मुद्दामून त्याच्यावर टाकतो, खोडसाळपणा म्हणतो आपण त्याला. तो असं नाही करत का पिल्यानंतर ते ढुटूक आपलं विजवलं पाहिजे किंवा माचीची काडी विजवली पाहिजे, बाई बोलू नका. हे झालं पहिलं कारण. मग इथं जर मटेरियल असेल तर आग लागेल, आणि इथं मटेरियलच नसेल, आपण रोजचं फेकून दिलं आपण मटेरियल, तर इथं आग लागेल काय, नाही. हे पहिलं कारण झालं. दुसरं ऑक्सिजन, हवा. या ढिगाऱ्याला जर ऑक्सिजन मिळाला तर हा ढिगारा आग काय होईल, पसरेल, छोटी आग मोठी होईल आणि मोठी आग करता करता बिल्डिंग पूर्ण खाक होईल. हे झालं दुसरं कारण. याला ढिगाऱ्याला जर समजा आपण ऑक्सिजन ब्रेक केला, आपण याचा ब्रेक कसा करायचा, एक तर सँड बकेट असेल आपल्याकडे, आपण विसरलो काल मॅडम बकेटचे स्टँड आणि बकेट विसरलो, तर ते एक तर सँड टाकायची त्याच्यावर, नाही तर माती टाकायची. आपल्याकडे जर केमिकलचे सिलेंडर असेल तर हे मल्टीपर्पज आहे. A क्लास, B क्लास, C, D आणि E 5 क्लासच्या व्यतिरिक्त 6वा क्लास नाही आहे. म्हणजे पेपर लाकूड पासून तर इलेक्ट्रॉनिक्स पर्यंत आपण यांना विजू शकतो. मग प्रश्न तुम्ही करू शकता मला का सर तुम्ही एवढा मोठा खर्च का केला याच्यासाठी, हे महाग सिलेंडर आहे, म्हणजे याची कॉस्टिंग म्हणजे याच्यापेक्षा जास्त आहे. सर म्हणेल बोला का तुम्ही सर याला कशाला बोला, याच्यामध्ये तर सर्वच आहे. तर याच्यामध्ये सर्वच आहे, पण हा पावडर मध्ये आहे की मोनोअमोनियम आणि नायट्रोजन गॅस आहे. नायट्रोजनचं काय काम असते, पावडरला बाहेर काढणे, म्हणजे केमिकलला बाहेर काढणे. जसं आपण मशीन लावतो, त्याला प्रेशरच नसेल तर पाणी येईल काय, नाही. पण याला प्रेशर असेल तरच बाहेर येईल. म्हणजे हे केमिकलचं काय काम आहे, पेपर लाकूड विझवणे. आणि इलेक्ट्रिकचे केबल काय असतात, तार असते अल्युमिनियम किंवा कॉपरची. त्या कॉपर आणि अल्युमिनियम हे दोन्ही धातू असे आहे, लाल झाल्यानंतर पावडरनं विजू शकत नाही. फक्त वरचं जे कव्हरिंग आहे हे कव्हरिंग यानं विजू शकते. म्हणून याला मल्टीपर्पज गव्हर्नमेंटनं हे केलेलं आहे. हा स्पेशली इलेक्ट्रॉनिक्स यानं विजवायचं आपल्याला. आणि विजवताना याचा पावडर निघणार नाही, याचा पावडर निघेल. एखाद्या ऑफिसमध्ये जर समजा आग लागली तर तुम्ही काय कराल, याला नाही वापरायचं, कारण याचा डस्ट जो असतो पावडर हा झाडून बाहेर येत नाही. पाण्याचा पाईप खोसणं त्याला काढा, तरंगणारा पावडर आहे. आणि हा कसा आहे, हा गॅसमध्ये आहे कार्बन डायऑक्साईड, हा थंड गॅस आहे, याच्यापासून कोणालाच काही नुकसान नाही आहे.
तुम्ही जेवण करत आहे, खाना बनत आहे तुमच्या घरी किंवा ऑफिसमध्ये हे असते, पेंट्री असते, त्या पेंट्रीमध्ये जर चहा बनत आहे, एखादा एलपीजीला काही लिकेज झालं, याला तुम्ही वापरू शकता. म्हणजे 100% तुम्हाला काहीच होणार नाही. मी माझ्या अंगावर जरी मारलं किंवा तोंडावर जरी मारलं, तर मला काहीच होणार नाही. तुम्हालाही काही होणार नाही. पहा, मल्टीपर्पज ए क्लास, बी क्लास, सी क्लास, डी याच्यामध्ये क्लास आहे. हा स्पेशली ई म्हणजे इलेक्ट्रिकल, एवढं लक्षात ठेवायचं. हा इलेक्ट्रिक केबलसाठी पीसी आहे, तुमची फॅन आहे. फॅनला जर मारतो म्हटलं, हे मारतो तर पावडर खाली पडल. याला जर मारतो, याला जर मारतो म्हटलं आपण, काही खाली पडायचं काम नाही, विझून जाईल. फक्त एवढं आहे, ज्या वेळेस अशी आग लागते किंवा घटना होते, तर आपल्याकडे जर सायरन असेल किंवा एखादा अलाराम असेल किंवा घंटा असेल, नसेल, ज्याच्या निदर्शनात जर समजा असं काही दिसलंय, तर त्या व्यक्तीचं काय काम आहे, जोराने ओरडणे किंवा घंटा वाजवणे किंवा सायरन वाजवणे. सर्वांना माहित व्हायला पाहिजे का काहीतरी घटना झाली आहे. मग घटना झाल्यानंतर आपण काय करायचं, मेन स्विच आहे त्याला पहिले बंद करायचं, जिथून पॉवर सप्लाय होतो. ते सप्लाय केल्या बंद केल्यानंतर आग कोणत्या प्रकारची आहे हे पण बघायचं. इलेक्ट्रिकची असेल याला घ्यायचं, नसेल तर पेपर लाकूड असेल या नाही. पहा, पेपर आणि कापूस लाकूड याला विजवायला खूप कष्ट करावं लागतात, आणि डिझेल जर विजवायला किंवा ऑइल पेट्रोल जर विजवायसाठी 2 सेकंदही लागत नाही. म्हणून मी डिझेल मागवलं आहे. म्हणजे काय फरक आहे, हे विजवायच्या वेळेस किती त्रास होतो आणि ते विजवायला किती म्हणजे मेहनत जास्त करावं लागत नाही. पहा, 5 क्लास सांगितले, प्रिकॉशन काय ते सांगितली का त्याला पहिले बंद करणे, बंद केल्यानंतर आग विजवायची. आणि तुम्ही सेफ्टी बाहेर जसे बाहेर पडता, त्यालाही कुठं सिलेंडर दिसले आपले लावलेले आहे फायर एक्सटिंग्विशर, त्यांनी आपल्या हातात घेऊन बाहेर पडायचं. असं नाही सोम्यानं गोम्यानं त्याच्या एकामेकावर डिपेंड नाही राहायचं. लेडीज असेल, नाही उचलत असेल तर हे उचलायचं. हे तर असं आहे का, आम्ही तर 4-4 मजले असे 2-2 घेऊन चढतो जेव्हा ड्रिल करतो आम्ही, फायर ड्रिल, मॉक ड्रिल म्हणतो आपण त्याला. ट्रेनिंग आणि मॉक ड्रिल मध्ये जास्त काही फरक नाही आहे, थोडाफार फरक आहे. ट्रेनिंग मध्ये आपण असं ट्रेनिंग करून राहिलो, मॉक ड्रिल मध्ये हा पोर्शन जो आहे, या पोर्शनवर असं ठेवायचं पूर्ण आणि जोरानं धावायचं, त्याला म्हणते मॉक ड्रिल. पहा, आग इथे लागली आहे, आपण आग विझवायची आहे. आपल्याला आपल्याला जेवढं जवळ जाता येईल त्या आगीच्या जवळ तेवढं जवळ जायचं. जिथं आपल्याला काहीतरी धोका होतो तिथं स्टँड व्हायचं, दिशा बघायची. हवा कोणत्या दिशेला आहे, 4 दिशा आहे, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. सेम डायरेक्शन जर तुम्ही उभे राहिले, हे केमिकल तुमच्या नाकातोंडात जाईल, म्हणून अपोजिट डायरेक्शन घेऊन आग विझवायची. आणि तिसरं एक सिलेंडर आहे स्पेशल ऑइलसाठी, त्या आलेला आहे, पण त्याची माहिती सांगतो का किचन मध्ये तेल असते, त्या तेलाची आग जर समजा विझवायची आहे तुम्हाला, स्पेशली तो फोम असतो, त्याला मेकॅनिकल AFFF म्हणतो आपण त्याला. तर त्या AFFF न ती ऑइलची आग विझवायची. आणि ऑपरेशन म्हणजे जे आहे हे सील तोडायचं, त्याचंही तसंच आहे, याचंही तसंच आहे. याला क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज याचं हे लॉक काढून घ्यायचं, फिरवायचं, जेवढं यूज केलं तेवढं यूज होऊ द्यायचं आणि बंद करायचं. याला आपण थोड्या नंतरही विजू शकतो, म्हणजे यूज करू शकतो. याला कसं आहे, वन टाइम, एक वेळा तुम्ही मजाक मजाक समजा ऑफिसमध्ये कोणी पोरं आले, काही आलं, ट्रेनिंगसाठी येतातच, आता कोणाचा मुलगा येते, तर तो काय करेल, असं उघडेल, असं दाबेल, सोडून येईल. तुम्ही काय म्हणा, नंतर आग लागल्यानंतर सर तुमचं सिलेंडर चाललंच नाही. अशा घटना होतात, म्हणून याला यूज करायचं तर पूर्ण यूज करून टाकायचं. आणि याला 4.5 kg कॅपॅसिटी यायची, हा 6 kg आहे. हा एक मोठा प्रश्न आहे. हा 6 kg आता खूप छोटा आहे, हा 4.5 kg मोठा खूप आहे. हा 250 kg प्रेशरचा सिलेंडर आहे. म्हणजे 250 kg प्रेशर म्हणजे हा 30 kg आहे. किती पट आहे. 2016ला कोजागिरी दिवस होता. तुम्ही सर्च करा गुगलवर, 2016 टाका कोजागिरीचा. तुम्हाला नागपूरची एक ढग्याचा बंगला आहे, ढग्याचा बंगला, तो ढग्याच्या बंगल्यापासून कोणता एरिया सांगतो, सावर बांधे लेआउट, त्या सावर बांधे लेआउट मध्ये एक पोरगा आमच्या फायर फायटिंगचा डुप्लिकेट सिलेंडर भरून राहिला होता. ते डुप्लिकेट असल्यामुळं टेस्टिंग, विदाउट टेस्टिंग, पहिले टेस्टिंग केल्या जाते याची 30 kg वर, 250 kg वर. मी काय म्हटलं 3 वर्षांतर करावं लागते, याला 5 वर्षांतर का करावं लागते, मी जर म्हणून दरवर्षी करायला लागते याला. तुम्ही म्हणा सर याच्यात असा दिलाय का बाबा 3 वर्षांतर, तुम्ही दरवर्षी का बरं म्हटलं, याचे पैसे लागतात, बरं टेस्टिंगचे पैसे लागतात. 30 kg हे 3 वर्षांतर होईल, हे 5 वर्षानंतर येईल. याचं एक्सक्लुझिव्ह सर्टिफिकेट मिळते 5 वर्षानंतर टेस्टिंग केल्यानंतर. तर हा 250 kg आहे, हा 30 kg आहे. याला 5 जॉईंट आहे. काय जॉईंट, याला मला दाखवा तुम्ही कुठेतरी जॉईंट. याला का जॉईंट नाही, हा 250 kg प्रेशर असल्यामुळं ऍटॉम बॉम्ब आहे. हा जर फाटला समजा डुप्लिकेट सिलेंडर, तर आपण कोणीच राहणार नाही, बिल्डिंग राहणार नाही. म्हणजे एक प्रकारचा ऍटॉम बॉम्ब आहे.
सावर बांधेची गोष्ट सांगतो तुम्हाला. तो पोरगा सिलेंडर भरत होता. सिलेंडर भरता 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 प्रेशर त्याचा पोटापेक्षा जर जास्त खाल्लं आपण तर काय होईल? एक तर अजीर्ण होईल, नाही तर मग कसं सुस्त पडाल तुम्ही. मग सुस्त पडला तो. सुस्त पडला तर लिमिटच्या बाहेर अजून सुस्त पडला, अजून खाणं त्याला पाजणं चालूच आहे. हा फाटला फाटला तर सावर बांधे लेआउट ते रिंग रोड म्हणजे माडगी नगर चौक म्हटलं तरी चालते, तिथपर्यंत लोकांना याचा आवाज आला. तर लोक असे काय झालं बा, कोणती घटना कधी गाडीचा टायर फाटला काय, त्याच्यापेक्षा भयंकर. मॅडम मी ट्रेनिंग देत आहे, करतो फोन. तर त्याचे हे तुकडे तुकडे नाकाच्या हड्ड्यापासून तर याचे पूर्ण तुकडे तुकडे झाले पूर्ण. महेंद्र बावणे, तुम्ही 2016 कोजागिरीचा दिवस सर्च करा गुगलवर आणि पहा. याला आपण हलक्यात नाही घ्यायचं, कोणत्याच वस्तूला हलक्यात नाही घ्यायचं. मी गाडी चालून राहिलाय, मी म्हणा काय होते, मी तर व्यवस्थित आहे. अरे तुम्ही व्यवस्थित आहे, समोरचा माणूस जर तुम्हाला बेवडा असला काही असला धडकला जो काय, मग त्याच्यापेक्षा तुम्ही स्लो चालवा ना. स्लो मध्ये तुला कंट्रोल होईल गाडी. मग याचंही तसंच आहे, याला हलक्यात कोणत्याच गोष्टीला घ्यायचं नाही आहे. का आपण सिलेंडर ऑपरेट करून राहिलो, सिलेंडर ऑपरेट करताना आपलं तोंड खाली नाही ठेवायचं, बिलकुल असं हे मारायचं, काहीच हे नाही आहे. फक्त जे आधीचे जे डीसीपीचे ट्राय केमिकल पावडरचे सिलेंडर होते गव्हर्नमेंटनं बंद केले, त्याच्यावर बॅन आणलाय. ते कसे होते, वर्ष 2-4 वर्ष पडलेले, जसे तुमच्याकडे 2022 पडलेले आहे सिलेंडर. याच्यामध्ये याची कंडिशन काय आहे, मॉइश्चर म्हणजे आता हा पावसाळा आहे, या पावसाळ्यात काय होते, या केमिकलचे असे गडे बनतात. आपण त्याला मारून राहिलो, त्या सिलेंडरची सांगून राहिलो, मारून राहिलो. आणि प्रेशर डेव्हलप झाल्यानंतर कार्बन डायऑक्साईड, त्याच्यात कार्बन डायऑक्साईडचं कार्ट्रेज होतं 120 ग्रॅमचं किंवा 200 ग्रॅमचं कॅपॅसिटी पाहिजे. तो मारून राहिला, मारता मारता याची सायपन ट्यूब चोक झाली, म्हणजे जिथून बाहेर यायला पाहिजे अशा झाल्या घटना. संदीप मेटल क्रॉप म्हणून पूर्ण मिलिटरीचं, तिथं बारूदसाठी जे ॲटॉम बॉम्बसाठी जे हे बनतात ते त्यांच्याकडे प्रोडक्शन मिलिटरीचं आहे. तो डवकी होता, त्या डवक्यानं काय केलं, सिलेंडर असं, आणि ते सिलेंडर कोणतं होतं, सोडा ऍसिड. सोडा ऍसिड म्हटलं म्हणजे ते ऍसिड जसं आहे का भरून निघते काय, जळलेला माणूस नाही निघत ते पूर्ण. मग ह्या गव्हर्नमेंटच्या जवळ तक्रारी गेल्या, ते सोडा ऍसिडचं सिलेंडर बंद केलं, त्याच्या बदलीत कोणतं आणलं, मेकॅनिकल फोम. तर तसं ते डीसीपी मारलं, त्या कटोरी म्हणजे इथून जर त्याला जागा नाही निघाली बाहेर, तो काय होईल, तो वरून काहीतरी कॅप, हेही बंद केलं गव्हर्नमेंटनं. याला कसं आहे, तुम्ही एखादा शाळेतला तुमचा मुलगा आहे, त्याला जरी विचारलं तुझ्या शाळेत फायरचं ट्रेनिंग होते काय, हो मम्मी होते ना, कसं वापरायचं, काही नाही, सिंपल आहे, घ्यायचं असं मारायचं. याला कोणतीच भीती नाही आहे, फक्त केमिकल तुमच्या नाकात तोंडात जायला नको म्हणून मी या गोष्टी थोडस, आणि डायरेक्शन बदलायची आपली. हे लाग तोडलं, ती पाटी बाहेर काढली, जेवढं जवळ जाता येईल तेवढं जवळ जायचं, हवेची दिशा बघायची. मी या दिशेला हवायचं, मी डायरेक्शन बदलून 3 डायरेक्शन घेता येतात तुम्हाला. जेवढं हळू मारता येईल तेवढं हळू मारायचं, जास्त प्रेशरनं मारलं का आग विझणार नाही, पूर्ण वातावरणात धुवा होईल. आता इलेक्ट्रिकची आग लागलेली आहे, आपल्याकडे फॅन पार्किंग होऊन राहिला आहे, मी फॅन विझवत आहे. याला काय करायचं, 2 पायात पकडायचं, कारण का अडीचशे प्रेशर आहे. कारण का मी जर असं ठेवलं आणि एका हाताने कॉक केला तर हे माझा पाय तोडून टाकेल, म्हणून याला असं पकडायचं बघा. आणि या वर फॅन आहे, खाली नसते फॅन. आणि याला 2 मिनिटांना या पोराच्या अंगाला हात लावा तुम्ही, तुम्हाला जसं आधीचं शर्ट होतं तसंच दिसेल त्याचं टी शर्ट. हा आहे सॉलिड CO2 कार्बन डायऑक्साईड. म्हणजे तुम्हाला कोणताच धोका नाही, तुम्हाला अन्न कोणतं फेकायची गरज नाही, कोणता भाजीपाला फेकायची गरज नाही, कोणती पिशी फेकायची गरज नाही, पिशीचा कोणता पार्ट खराब नाही होणार तुमच्या. आणि झाला तर आपल्यावर केस टाकून द्यायचा महालक्ष्मी बाहेरच्या नावानं. एवढी गॅरंटी. आता हा पाईप का, हे कोणतरी आहे, हा पाईप पहा किती थंड आहे, लिक्विड नायट्रोजन आहे, कोल्ड कोल्ड पाईप हे. आणि जेवढं युज करायचं आहे तेवढं युज पण करू शकता, म्हणजे सेकंड टाइम आपण युज करू शकतो. याला कॅपॅसिटी 4.5 kg. आता याला तुम्ही आग लावा, एका इकडे डिझेल घ्या याच्यामध्ये, एका ह्याच्यात आपण दोन्ही कशा विजवायच्या. एखादा घमीला जर असं भाऊ तुमच्या किचन मध्ये असं नाही, एवढं टोपलं काही खराब होत नाही, ते अन्न आणलं टोपलं त्याच्यात डिझेल टाक, आपल्याकडे आहे ना बाया वगैरे करतील साफ. आता मी आधीच सांगितलं तुम्हाला, डिझेल पेट्रोल ऑइल विजवायला 2 सेकंदही लागत नाही. कापूस पेपर लाकूड ज्याला विजवायला खूप श्रम घ्यावं लागतात, म्हणून दोन्हीचं मी तुम्हाला काय फरक आहे तुम्हाला समजेल. कोणी काय म्हणते का तुमचं सिलेंडरच नाही चाललं, अरे अन्न म्हटलं माझ्याजवळ, मी देतो ना म्हटलं चालून, तूच काढ तुझ्या हातानं, कोणतंही काढ, मी नाही काढत.
तशा आपण डेअरिंगना का सांगतो का आपण त्याच्यामध्ये परफेक्ट असतो म्हणून तुम्हाला काहीच येत नाही, ते कॉम्प्युटरही चालवता येत नाही. ते काय म्हणतात लेटर टाईप करणं, हो म्हणते त्यांना त्या मॅडम जवळ. अरे बाबा तू ट्रेन आहे ना, तू चालव ना. टाका डिझेल टाका एका इकडे. म्हणजे हा तुम्हाला फरक मुद्दाम का सांगून राहिलो मी. बस बस बस. अरे तसं कसे करता हो तुम्ही? तुम्ही त्याच्यात ते विजन ना, ते तुम्ही वर असं हे करा आणि खाली उलटा करा त्याला. हा करा उलटा. हा अरे हा अरे अरे काय बळगू द्या आता डिझेल थोडं वरून टाक. नाही नाही डिझेल टाक वरून. पाणी मिक्स आहे त्याच्यात. टाका 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 टाका. पहा आता कोण यूज आता मी करून दाखवलं. आता हे डिझेलच्या कोण मी तर विजवतो. आज तुम्हाला विजायच्या मी नागपूरून येणार नाही किंवा पुण्याहून येणार नाही. हळू वाराचं आणि जेवढं जवळ जाते तेवढं जवळ. हा बिलकुल पूर्ण दाबांना तर पूर्ण हे होईल. जा समोर काही होत नाही तुम्हाला. मी यायचं त्याचं टोपलं. याला हळू म्हणते का हो? याला हळू म्हणते काय? टाका टाका डिझेल. हे तर तुम्ही ते अजून आग वाढून राहिले. भाऊ पहिले कागद पेटवा मग डिझेल टाका. लगेच पेटताय ना म्हणजे विजय हे घेऊन घ्या. अजून पेटत आहे. हा आता द्या म्हणतो. मजूर द्या. पहा तुम्ही तिथून मारून राहिले, मी तर आलो. काय होते आपल्याला आहे ना. किती वेळ लागला विजवायला? तुम्ही तसे माराल तर तिथे पूर्ण ते चिंध्या तिकडे समोर जाईल आणि अजून आग विजवायची अजून हे करेल. किती लागलं केमिकल? हे एवढं लागलं. म्हणजे छोटी आग विजवायसाठी तुम्ही जर हलगर्जीपणा केला का तुमचं पूर्ण नुकसान झालं. याच्यावर दुर्लक्ष करू नये. छोट्या आगीवर मोठी आग आटोक्यात येत नाही. छोटी आग विजवा लागते आधी. नाही तर काय होते, छोटी शिस्त आहे. असं नाही करायचं. हा आता याला लावा. टाका डिझेल त्याच्यावर. डिझेल टाका डिझेल. केमिकल हे करा. आणि अशा पद्धत जसं आपण एखाद्या चढाईवर किंवा पहाडावर गाडी चालवून राहिलो आहे तर तुम्हाला कसं चालवावं लागेल? बायटिंग पॉईंट म्हणतो आपण त्याला. तुम्ही गाडी फोर व्हीलर चालवत असाल तर क्लच हळूहळू हे करायचं आहे. जेणेकरून कसं गाडी मागेही नाही आली पाहिजे आणि एखादा समजा जाम असला तर म्हणजे आपली फजिती नाही झाली पाहिजे. असं तसं आहे त्या अग्निशामक संयंत्राचं. कागद घे भाऊ एक दोन अजून. कसं आहे आता ते पॉलिथिन आहे तिथं. पाणी असं झटकून घे. चालते पॉलिथिन घ्या ना. घ्या पॉलिथिन. त्याचं पॉलिथिन म्हणजे कसं त्याचं ते हे टाका पॉलिथिन. आता याला तुम्ही विजवाल हे तर त्या गाडीवर चाललं जाईल. तर गाडीवर नाही गेलं पाहिजे. थांबा घरी काढू नका. त्याला भडकू द्या पहिले. नाही तर तुम्ही दुसऱ्याच्या हातात द्या. भाऊ हवेची डायरेक्शन बघ पहिल्या. आमच्यावर लोक मारतो एवढं लक्षात ठेवतो. अरे याच्यापेक्षा हळू. हे कापसाची गंजी आहे दादा. वरून केमिकल मारलाय तू. आतून कुरपून राहिलाय. आला का लक्षात? म्हणून याच्यावर हलगर्जीपणा पाहिजे नाही. असं नाही समजा आग भिजली आहे म्हणून. थोडा वेळ थांब. ऑक्सिजन भेटू दे त्याला. अजून भडकते ते. प्रत्येकाची जबाबदारी आहे अग्निशामक संयंत्र चालवायची. यानं मारलं त्यानं मारलं त्याच्यावर डिपेंड नाही राहायचं. नाहीतरी ते कसं आहे वन टाइम यूज आहे. मी जरी म्हटलं गाडीत टाकतो माझ्या काही कामाची गोष्ट नाही आहे. काम झालं म्हणजे कसं वन टाइम यूज आहे. तुम्ही यूज करा का नको म्हणजे आता घेऊन दिलं तरी मग नंतर ते उपयोगात नाही तुमच्या. आता केमिकल ते जोपर्यंत तुम्ही झटकणार नाही तोपर्यंत लागणार नाही. आता केमिकल झटकून त्याच्यावर डिझेल टाका. काय
हो होतो. या पुढे महिला या पुढे या ये मार ना. अरे तू ऑफिस मध्ये काम करते ना? नाही काय? नाही करत काय करते ना ठीक आहे. पण आपण एक गोष्ट आपली म्हणजे मधातच हे झाली आहे. जे 3 रिझन सांगितले ऑडिटर विचारतो, 3 रिझन कोणते आग लागण्याचे? पहिलं सांगितलं तुम्हाला मटेरियल, दुसरं सांगितलं ऑक्सिजन, आणि तिसरं कोणतं आहे? हीट. हे 3 मुख्य कारण आहे आग लागण्याचे. त्या 3 कारणापैकी 2 आपल्या हातात आहे. 2 आपल्या हातात आहे. थांबतो मी, असं काही नाही. उद्या मॅडमचं त्यांनी मारलं, व्यवस्थित मारलं, पण बसून नाही मारायचं. नाही मला ते उचलत नव्हतं. नाही आपण त्या घटना जर झाली तर आपण असं म्हणू काय मला उचलता येत नाही म्हणून? सर्वांनाच उचला लागते. आता मी म्हणून मी इथं काही उचलू शकत नाही, मी मोठ्या कंपनीचा मालक आहे, तिथं काही नाही, इथं सर्वांनाच उचला लागते. पण आपण तिथून ब्रेक झालो होतो. मी तो पॉइंट तुम्हाला रिपीट करतोय. 3 कारणं सांगितले. पहिलं मटेरियल, दुसरं ऑक्सिजन, आणि तिसरं हीट, उष्णता. त्या 3 कारणापैकी 3 जे कारण आग लागण्याचे, हे 2 आपल्या हातात आहे. हे लक्षात ठेवा. 2 आहे आपल्या हातात, 1 आपल्या हातात नाही. सांगू शकते कोणी? मटेरियल, ऑक्सिजन, हवा, तिसरं हीट, उष्णता. हे 3 मुख्य कारण आहे आग लागण्याचे. ऑडिटर विचारू शकतो, नाही विचारलं तर विचारेल, कधी विचारेल, पण विचारेल आग लागण्याचे 3 मुख्य कारण कोणते. तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे हे 3 रिझन आहे म्हणून आग लागण्याचे. या 3 पैकी 2 आपल्या हातात आहे, 1 कारण आपल्या हातात नाही आहे. कोण सांगू शकते? हीट असं आहे का आपल्या हातात नाही आहे. मटेरियलची विल्हेवाट लावू शकतो म्हणजे आपल्या हातात आहे. त्याला लगेच बिलकुल त्याला ऑक्सिजन आपण ब्रेक करू शकतो, हे आपल्या हातात आहे. तिसरं उष्णता. एखाद्या रूम मध्ये जर तापमान 50 डिग्री किंवा 45 डिग्री तापमान आहे आणि 2 मिनिटासाठी जर आपण एसी बंद केला तर ऍज इट इज तापमान जेवढं होतं त्या रूमचं 5 मिनिटांना 10 मिनिटांना ते तापमान तेवढंच राहील. म्हणजे उष्णता आपल्या हातात आहे काय? नाही आहे. म्हणून हे प्रश्न पुढे लक्षात ठेवा. म्हणजे आपलं समाधान झालं काय? नाही झालं. कसं नाही झालं? कुरपतच आहे ते. म्हणजे केमिकल वर आहे, आग ही खालून कुरपत आहे. याला विझवायला मी आधीच सांगितलं का जास्त मेहनत घ्यावी लागते. पेट्रोल, डिझेल, ऑइल विझवायला कमी वेळेत आपण विझू शकतो. नाही समजलं असेल तर तुम्ही विचारू शकता. सर एक मॉकड्रिल सर्टिफिकेट तुम्हाला मिळून जाईल मेलवर. सिक्युरिटी याला 10-15 मिनिटांना किंवा 20 मिनिटांना जर तुम्ही ऑपरेट करत असेल तर हे होणार नाही. 10-15 मिनिटांना जर ऑपरेट करायचं काम पडेल तर होणार नाही. म्हणून त्याला वन टाइम यूज आहे. तुम्ही मजाक नुसतं दाबलं सोडून दिलं तर तुम्ही म्हणाल हे तर सिलेंडर भारी आहे. मग मलाच म्हणाल तुम्ही फोन करून, साहेब तुम्ही तर सांगत होते माझं सिलेंडर मटेरियल निघतच नाही बाहेर. ते वन टाइम यूज आहे. एक वेळा तुम्ही त्याला मजाक मध्ये थोडंसं दाबलं सोडून दिलं 15-20 मिनिटांना तुम्ही काहीच नाही करू शकत. बोला ना. धन्यवाद. नाही हो सर, आपलं रोजचंच काम आहे. आपण सिलेंडर लावले मार्ग 2-4 लाख रुपयाचे, आणि कोणाला माहितच नसेल समजा कसे युज करायचे, मग काय कामाचं ते? मग त्यापेक्षा न लावलं चांगलं. प्रत्येक गोष्टीचं समाधान झालं पाहिजे. त्या अटेंडन्सवर सह्या करून टाका. हे जे इथे उपस्थित आहे. माईक निलेश माईक काढून दे.